जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय जानकी नाथ सहाय करे तब कौन बिगाड़ करे नर तेरो कौन बिगाड़ करे नर तेरो जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब कौन बिगाड़ करे नर तेरो जानकी नाथ सूरज मंगल सोम भृगु सुत सूरज मंगल सोम भृगु सुत सूरज मंगल
सहाय करि करुणा निधि ताकि सहाय करि करुणा निधि ताकि सहाय करि करुणा निधि करि करुणा
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। तुला मागतो रामदासा दयाळा, दिना कारणे दे आता कृपाळा, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको वासना विषयी हो देऊ, परद्रव्य देखो निया तृण भाऊ, असे दृढ वृत्तीमध्ये त्वा वसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको कामहा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी, मना कल्पने पासुनी सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा सर्वदा शांती विरक्ती राहे, हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना, श्री हस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी, मनी लोचनी राम रूपा पहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, परिभाग्यहीना मला भेटी कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दासबोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास तुझा, म्हणे उद्धव सूत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, जय जय रघुवीर समर्थ, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री तुलसीदासांच्या अत्यंत गोड अशा अभंगाचं अतिशय मधुर अशा स्वरामध्ये गायन ऐकल्यानंतर आपण पुन्हा दासबोधाकडे वळूया। श्रोते हो, संत मंडळी आपल्याला नेमक्या सत्य अशा मार्गाचं मार्गदर्शन करीत असतात, जेणेकरून आपलं ऐहिक सुद्धा यशस्वी होतं, पारलौकिकही कल्याणाचं होतं आणि अध्यात्म सुद्धा सुधारून जातं। म्हणून सातत्यानं संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करीत राहावं। वाचन केल्यावर तेवढं कळत नाही जेवढं ऐकल्यावर कळतं, आणि म्हणून ऐकत राहावं, अनेक वक्त्यांकडून ऐकावं। वक्त्याच्या अधिकाराचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नये, आपल्या कल्याणाचा विचार करण्यात वेळ घालवावा। तसं मी अनेकदा उदाहरण देतो की भाजी आणताना आपण भाजीवाला कोण आहे, भाजीवाली कोण आहे, याच्यापेक्षा भाजी चांगली आहे ना आणि आपल्याला परवडती आहे ना हे बघतो। जी भाजी पोटामध्ये 5-6 तास टिकते, अगदी कायम चूर्णवाला असला तर 1.5 दिवस टिकते, तिथे आपण विकणारा कोण आहे ती भाजी हे पाहत नाही, भाजी चांगली आहे ना पाहतो। मग इथे आपलं अंतर्बाह्य कल्याण करणारं जे अध्यात्माचं श्रवण आहे ते सांगणारा कोण आहे, कशाचा वेळ घालवायचा। सतत अनेकांकडून ऐकावं, आणि याकरता आपण गेली 7-8 वर्ष बसतो एका ठिकाणी
आणि या गोष्टीचं चिंतन करतोय की समर्थांचा हा दासबोध कसा आहे, भागवत कसा आहे, देवी भागवत कसा आहे, शिवमहापुर, प्रत्येकाची एक दृष्टी आहे लक्षात घ्या. श्रीमद भागवत ही भक्तीची कथा आहे, देवी भागवत ही शक्तीची कथा आहे. E=mc². हजारो वर्षापूर्वी व्यासाने सांगितलेलं आहे देवी भागवतात. आपण एक एक श्लोक वाचा म्हणजे कळेल की एनर्जीनीच सगळं जग चाललेलं आहे. हे व्यासाने हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्यावेळेचा त्यांनी वापरलेला शब्द शक्ती आहे. 5व्या गणाचा धातू आहे शक. शक शकनोती, शक्य करते, याच्यावरून शक्ती शब्द नाम आलंय. म्हणून तो शक्तीचा ग्रंथ आहे. रामायण हा नीतीचा ग्रंथ आहे. महाभारत हा युक्तीचा ग्रंथ आहे. गुरुचरित्र हा गुरुभक्तीचा ग्रंथ आहे. मला गुरुचरित्र जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा बाबांची आठवण येते. बाबांना सगळ्या वर्षातल्या प्रवचनात, या वर्षी नाही आहेत बाबा आजोबा, या कोपऱ्यात बसायचे आणि गुरुचरित्र ऐकायचे. बरं, त्यांच्या पुण्यस्मृतीला इथेच वंदन करतो. या वास्तूमध्ये त्यांच्या घरामध्ये सातत्यानं हे व्हावं असं पुण्य त्यांचं आहे आणि आपलंही सर्वांचं ते आहे. या प्रत्येक ग्रंथाची दृष्टी, बाकी बरंच काही काही आलेलं असतं त्यात, पण प्रधान म्हणून एक निरोप असतो. असा दासबोध आपल्याला बोध देणारा ग्रंथ आहे. बोध म्हणजे जे जसं आहे ते तसं कळणे, याला बोध म्हणतात. म्हणताना म्हणतो ना, तुम्ही काय म्हणताय मला बोधच होत नाहीये असं म्हणतो ना, म्हणजे मला नीट म्हणजे ते फिलिंग येत नाहीये, नुसतं शब्द कळतायत. म्हणून अध्यात्म असेल सगळ्या स्तरावरचं चिंतन दासबोधामध्ये आलं. राजकारण सुद्धा आलंय बरं इथे, याचा विचार येईल तेव्हा आपण बोलू. यातला 8वा दशक चालू आहे, ज्याचं नाव ज्ञान दशक आहे. त्यातला 9वा समास झाला, सिद्ध लक्षण, आणि आता 10व्या समासाला आपण आरंभ करूया. काय सांगणार आहे तर त्या या समासाचं नाव आहे शून्यत्व निरसन. म्हणजे काय, परमार्थ प्रांतामध्ये सुद्धा अनेक मतं असतात. या सगळ्या मतांचं बरोबरच असतं. प्रश्न असा असतो, माझ्याकरता योग्य काय. जसं आपण ऐकतो ना, ॲलोपॅथीने बरे झाले, होमिओपॅथ झाली होती, आयुर्वेद झाला होता, सगळे नॅचरोपॅथी, पण नाही बरे झाले. शेवटी त्यांना अँटीबायोटिकच घ्यायला लागलं किंवा ऑपरेशनच करावं लागलं, तिथे ॲडमिटच व्हावं, तेव्हा ते बरे झाले. असे काही रोग असतात की ॲलोपॅथीशिवाय नाही बरे होत. काही लोक सांगतात ॲलोपॅथी करून थकलो होतो, आयुर्वेदाने बरा झालो. काही लोक सांगतात आम्ही होमिओपॅथीने बरे झालो. काही नाही म्हणे, आम्ही काही नाही केलं, फक्त नॅचरोपॅथी. कुणाचं बरोबर आहे? सगळ्यांचंच बरोबर आहे. आपल्याकरता काय बरोबर आहे प्रश्न असू शकतो. याकरता ठाकूरांनी उदाहरण दिलंय. दोघं म्हणे कडकडून भांडत होते. या खजुराच्या झाडावरती निळा सरडा राहतो. दुसरा म्हणला नाही तांबडा सरडा राहतो. तिसरा म्हणला नाही पिवळा सरडा राहतो. भांडणच चालली तो त्यांची. त्या खजुराच्या झाडाखाली एकाची झोपडी होती. त्याला विचारलं, का इथे निळा सरडा राहतो का? तो म्हणला हो. निळावाला म्हणला बघा. दुसरा म्हणला हो, पण आम्ही पिवळा पाहिला तर पिवळा राहतो. म्हणलं पिवळा राहतो. म्हणे पण तांबडाही राहतो. बरेच सरडे आहेत का? एकच आहे. त्यांनी तिन्ही रंग पाहिलेले होते त्याचे. संतांनी सगळे रंग पाहिलेले असतात. ज्यांनी पांडुरंग पाहिलेला आहे ना, तो कधी आग्रही होत नाही. त्याचं म्हणणं बरोबरच आहे. उपनिषदात एक गोष्ट येते, 4-5 आंधळ्यांना सोडण्यात आलं, हत्ती कसा आहे. नंतर त्यानं सांगण्यात आलं, एक म्हणला हत्ती खांबासारखा आहे, एक म्हणला शेपटासारखा आहे, एक म्हणला सोंडेसारखा आहे. कसा आहे हे सगळं एकत्र केल्यावर जो आहे तो. आणि कशा करता मी हे बोलतोय किंवा समर्थ बोलतायत, मला स्किप करा. समर्थ सांगतात आपल्या संकल्पना जेवढ्या परिपक्व होतील ना, तेवढी आपल्याला कल्याणाची दृष्टी येते. आणि म्हणून त्या तपशिलाकडे वळूया. तपशिलाच्या बाबतीत समर्थ एकदा यादी करायला लागले ना, मूर्खांच्या लक्षणाची यादी कुणी सुटतच नाही. मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख, यात तरी अडकतो आपण. एकदा आधिभौतिकाची यादी सगळ्या संतांच्या मध्ये तपशिलामध्ये समर्थ खूप आदिदैविक ताप, केवढे ताप लिहिले तो.
अहो 3 समास वाचायचे म्हणजे 4था ताप होतो. त्यांचा परमेश्वरावर विश्वास नव्हतो खूप. एकाला विचारलं का, म्हणलं समर्थ तपशील का वाढवतात? म्हणले तप आणि शील चांगला असलं की तपशील वाढतो म्हणले. म्हणजे अनुप्रास केला त्यांनी, थोडासा विनोद केला. असो, विविध मतं सांगतायत. जनाचे अनुभव पुसता, किती मत आहेत. आता सुद्धा तुम्ही वेबसाईटवर गेलात आणि स्पिरिच्युअलिटी किंवा रिलिजन असं जर टाकलं, दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत, पण असं तर साधारण 2000 मतं मिळतात आपल्याला अंदाजाने. आता वाढली असतील अजून, मी हे 4-5 वर्षापूर्वी सर्च केलं आणि आपल्या समोर सांगतो. म्हणजे इतकी मतं आहेत. म्हणजे ती कमी कमी करत 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 गेलो ना तर 50 तरी राहतील. काही कॉमन असतात. ते म्हणाले जनाचे अनुभव पुसता, कळ हो उठिला अवचिता. भूपालीच यांचंच कंटिन्यू करूया. हा कथा कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा. किती मतं आहेत. याबद्दल जो काही गोंधळ आहे जगात तो ऐका, कौतुकानं ऐका, म्हणजे लक्ष देऊन ऐका. एक म्हणती हा संसारू. काही लोकांचं मत कसं असतं, कसं जगावं. करिता पाविजे पैल पारू, आपुला नव्हे की जो जारू, जीव देवाचे. काही लोकांचं मत असं आहे, काही नाही म्हणले आपल्याला जी ड्युटी आली आहे ना ती मनापासून करावी. आपलं थोडीच आहे, भगवंताने आपल्याला ऑन डेप्युटेशन पाठवलेलं आहे आणि म्हणून आपलं कर्म नीट करावं म्हणजे आपलं कल्याण होतं. असं काही लोकांचं मत आहे. दुसरे म्हणले असं नाही घडत हो. एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन अंगी जडे, पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची. आपलं काम आपण करू असं आपण बोलतो, पण इथून उतरल्यावर काम टाळायचंच असतं की नाही काही लोकांना. मुंबईला एक बाई सांगत होत्या, बुवा बरं झालं तुमची प्रवचन 8 दिवस, तेवढीच पोळ्यांना सुट्टी. आपलं काम आपल्याला नको असतं आणि केलं तरी सुद्धा स्वार्था करता करतात माणसं. नकळत कर्तव्य करता 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 कर्तव्यामध्ये लिप्तता येते आणि ते कर्तव्य राहत नाही, ते कर्म कर्म ठरतं. कर्तव्य म्हणून केलेलं कर्म वेगळं आणि आसक्तीनं केलेलं कर्म वेगळं. अपेक्षा ठेवून कर्म केलं की ते आपल्याला पुढच्या जन्माला कारणीभूत होतं. लक्षात ठेवा. ज्या न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि ज्या जल्लादानं प्रत्यक्षात तो खटका ओढला आणि अडकवला, जर कायद्यानं विचार करायला गेलो तर याला मार रे असं जर मी म्हणालो आणि त्यांनी त्याला मारलं तर आम्ही दोघेही गुन्हेगार ठरवू की नाही. पण कायद्यानं ते दोघेही गुन्हेगार ठरत नाहीत. तो कॉन्स्टिट्यूशन जी आहे ना त्याच्या पद्धतीनं तो बाबा या असा असा गुन्हा केला म्हणून याला, आणि तो जल्लाद सुद्धा येतो, तो म्हणतो कानात सांगतो ना की बाबा रे मी माझी ड्युटी करतोय, तुझं माझं काही वाकडं नाहीये. असं पद्धत आहे, कानात सांगतात ना ते, त्यांनी सांगायला पाहिजे असं. त्यामुळं दोघांनाही दोष लागत नाही, उलट त्याच्याबद्दल त्यांना पगार मिळतो. असा नियम असल्यामुळं कर्तव्य करावं. असा एक जण म्हणला या समासातली दुसरी ओबी. दुसरा म्हणला कुठला आलाय हो कर्तव्य. कर्तव्य म्हणून करता 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 हळूच कर्तव्य म्हणून बटाटे वडे तळत होता एकटा. आणि नंतर त्याला इतकी कडकडून भूक लागली, एवढे टोपलीभर तळलेले 2-4 हाणले त्यांनी. म्हणून लोभ येऊन अंगी जडे, असं काही लोकांचं मत आहे. कुठलं आलंय काही जमत नाही ते कर्तव्य म्हणून करायला गेलं तरी. तिसरे लोक म्हणले एक म्हणते स्वभावे संसार करावा सुखे नावे. संसार करावा, मध्ये मध्ये दान धर्म करत राहावा, म्हणजे आपोआप जे काही आसक्तीनं घडलेली पापं असतात ना ती आपोआप मायनस होतात. अरे यातलं चुकीचं कोणाचं आहे का. कुंभला त्याकरताच गर्दी आहे ना. त्यात शास्त्र सांगते म्हणून आंघोळीला गेलेले नाही का. परवा ती कोण नटी म्हणाली ना, आता कसं निष्पाप झाल्यासारखं वाटतंय, आता कर म्हणलं पुढच्या कुंभापर्यंत महापाप. म्हणजे असं प्रवचनात नाही म्हणलो मी, वैयक्तिक ते काय इन्शुलिन आहे का. पण काही लोकांचं असं आहे, दान धर्म केला, अमुक अमुक केला, आणि खरोखर होतं बरं का. दान धर्म केल्याबरोबर ज्याला आपण दान धर्म करतो आपलं पाप त्याला जातं आणि त्याचं पुण्य आपल्याला येतं. याला आमचे गंधे महाराज म्हणून होऊन गेले एक कीर्तनकार नाशिकला, ते सांगायचे
त्या उंदरांच्या गोळ्या असतात ना म्हणले, उंदरांच्या गोळ्या, त्याला गोड 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 लावलेलं असतं वरती म्हणाले, कणकीमध्ये ती गोळी असते उंदरांची. तसं म्हणाले जेव्हा खायला बोलवतात ना, गुरुचरित्राचा अध्याय आहे बघा, एका बाईला इच्छा होती की सारखी पंचपक्वान्न खावीत. तिच्या नवऱ्याचा नियम होता की परान्न वर्ज. आणि तिला इतकी कटकट होती, हा जायचाच नाही हो कधी. आपल्या रोजच्या रोज आपले ते रताळे सुकट, अमकस कर तमकस कर, ताक कण्या चांगल्या. आणि त्या सगळ्या मैत्रिणी दुपारी भिशीला जेव्हा भेटायच्या तेव्हा चांगल्या अंगठ्या दाखवायच्या. हे बघ परवा जेवायला गेलो होतो ना, त्यांनी अंगठी दिली, अशा शेकडो अंगठ्या आणल्या होत्या, खऱ्या सोन्याच्या, हिऱ्याच्या, पुष्कराजाच्या. सोन्याचा तांब्या दिला, चांदीचा तांब्या दिला, चांगल्या प्रकारची नऊवारी पैठणी दिली. ते मुद्दाम दाखवायच्या. जसं जसं हे पाहायची तिला वाटायचं आमचं हे येडं कुठे जात नाही जेवायला. फार गंमतशीर आहे गुरुचरित्रातली कथा. मग तिनं काय वशिला लावला, नरसिंह सरस्वतींना गाणगापूरला होते तेव्हा त्यांना जाऊन सांगितलं की तुम्ही सांगा माझ्या नवऱ्याला. ते म्हणाले बोलाव त्याला. सांगितलं का रे जात नाहीस? तो म्हटलं महाराज परान्न वर्ज आहे, मला वर्ज आहे, मी नाही जेवत. एकदा असं आहे, बरोबर का चूक तुम्ही ठरवू नका, ज्याचा जो नियम आहे त्यांनी ठरवलाय. आता काही काही लोकांनी नियम ठरवलाय, नाही चहा प्यायचा किंवा नाही अमुक अमुक करायचं, कॉफी प्यायची, नाही साखर घ्यायची, असं का ठरवलं? अहो त्यांनी ठरवलं तर आदर द्या ना. तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही ठरवत नाही काही सोडा, पण एकाने मला सांगितलं मी ठरवलंय, कोणी जेवायला बोलवलं की त्याच्याकडे जायचं. हे काय ठरव? अहो नियम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं ठरवलं. ते म्हणले बघ, धर्माच्या दृष्टीनं तू तुझ्या पत्नीला अतृप्त ठेवलंस तर ते पाप ठरेल. बरं, फार सूक्ष्म मुद्दा आहे. आपल्याकडे लग्नामध्ये आपण शपथ घेतो, धर्मेच अर्थेच आणि कामेच नातिचरामी. कर्तव्यामध्ये, विषयांच्या उपभोगामध्ये आणि पैसा प्रकरणामध्ये मी तुला ओव्हरटेक करणार नाही असं दोघांनी एकमेकांना म्हणायचं असतं आणि ते पाळायचं असतं. नुसतं म्हणतात. नवरा म्हणाला बायकोला, त्या दिवशी मात्र शपथ घेतली मी चांगली वागेन एवढ्या गर्दीसमोर. मग तिथं कुठं वाद घालू का म्हणली मी? मला वागायचं तसेच वागणार मी. नरसिंह सरस्वतींनी सांगितलं, बाळा तू तिला जर त्या दृष्टीनं अतृप्त ठेवलंस तर पती या प्रकरणामध्ये तू हरलास असं होईल. तू तुझ्या भूमिकेला न्याय दे, जा. फक्त जाताना मठात येऊन जा उद्या परवा काय जे असेल ते. आणि जाताना फक्त महाराजांनी काय केलं, दोघांना भस्म लावलं कपाळाला, म्हणजे दृष्टी दिली. आणि ती दृष्टी जेव्हा मिळाली तेव्हा जेवायला बसल्यानंतर खूप गर्दी होती. माहिती आपण झालाही विषय. संकल्प केल्यावर तिला असं दिसलं की त्या मंडपाच्या बाहेर हजारो डुकरं आणि कुत्री उभी होती आणि भरकन आत शिरली आणि प्रत्येकाच्या ताटात जेवायला लागली. बरं, बाकीच्यांना ती दिसत नव्हती. महाराजांनी तिला भस्म लावून ती दृष्टी दिलेली होती. परिणाम ते त्या संकल्प केलेल्याचे पितर होते. कोणाचा पितर काय असेल सांगता येत नाही. आणि मग हिला कंटाळले तिचे मन, ओवी अशी आहे, कंटाळले तिचे मन, ती कुठे टाकू न भोजन. आणि सगळ्यांना सांगायला लागले, अहो तुम्हाला दिसत नाही का? ते म्हणले गप्प बस, आज पहिल्यांदा जेवायला आमच्या जेवणात माती घालू नको, चालती हो. आणि मग महाराजांसमोर जाऊन ती रडते. आणि मग महाराजांनी सांगितलं, कळलं का तुला का नाही जेवायचं? का दानधर्म घेऊ नये, करू नये? करावा दानधर्म, पण स्वतः घेऊ नये. अगदी घ्यायची वेळ आलीच. काही वेळा होतं की आपण पाकिट देतात, धोतर देतात, त्यातलं काही टक्के मी म्हणजे प्रत्येकाने बरं दान धर्म करायचा असतो. त्याने ते म्हणजे मग त्याच्यावरचा प्रत्यवाय जातो, त्याचा दोष जातो. कलियुगामध्ये शाप आणि आशीर्वाद खरा का होत नाही याचं सांगितलंय. कारण परान्नेन मुखं दग्धम, कुठलंही कसंही संस्कारहीन अन्न खातो, त्यामुळं आपल्या मुखानं केलेलं पुण्य वाया जातं. परान्नेन मुखं दग्धम, हस्तौ दग्धौ प्रतिगृहात, घेऊन 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 हाताचं पुण्य जातं. परस्त्रीभिर मनोदग्धम कुतशापः कलौ युगे. म्हणून कलियुगामध्ये शापही खरा होत नाही आणि आशीर्वादही खरा होत नाही. म्हणून खरं आहे, बरं आहे, दान धर्म करावा, भरपूर करावा, पण घेणाऱ्याने नेहमी. म्हणून गायत्री जप करायचं आहे, म्हणजे मग आपलं पुण्य त्याला जाताना मग बॅलन्स होतं. पण काही लोकांचं जीवन दान धर्मावर, मग त्यांनी काय करावं असं.
एक जण म्हणले कसलं काय हो, त्या दानधर्मात आणि संसारात अडकू नका. एक म्हणती संसार खोटा, नाशिवंत आहे हो ही. दुःख बांधिवरी तुकोबा, दुःख बांधिवरी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार, सुखाचा विचार जेथे नाही. सुखाचा विचार, सुखाचा विचार जेथे नाही, जेथे नाही, जेथे नाही. दुःख बांधिवर आहे हा संसार. दुःख बांधिवर आहे हा संसार. दुःख बांधिवर आहे हा संसार. इतकं करेक्ट म्हटलंय मगाशी त्यांनी जानकीनाथ. मी त्याला म्हटलं जराही हलत नाहीये ते स्वर, त्यामुळे आता मला जास्त इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आलाय. मग असं होतंच, म्हणजे झालंच पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले, सगळेच संत सांगतात या संसारामध्ये आपण सुख शोधतो शोधतो आणि सुख सुख म्हणत आहे. दुःख ठाकोनी आले, करुणाष्टकातला आहे. घडलेल्या घटना ऐकल्या ना की वाईट वाटतं. अमरावतीला एक वकील होते, आहेत ते अजून, लहान मूल त्यांचं. रांगायला लागलेलं, रांगत 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 वरच्या मजल्यावर टेरेसवर गेलं. गहू टाकलेले होते वाळत, आणि बाजूला मोठ्या मोठ्या टाक्या असतात ना चौकोनी अशा, त्या धुवून स्वच्छ त्या मोलकरणीनं अशा पालथ्या वाळत घातल्या होत्या. ते लक्ष नाही राहिलं हो त्यांचं. आणि पोरग धावत म्हणजे आत्ता रांगायला लागले, वर गेलं आणि त्या डब्यात वाकून पाहायला लागलं आणि डब्यात पडलं, झाकण लागलं. कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला. योग प्रारब्ध त्याचं. बरं, यात कोणी मुद्दाम कर्म केलेलं नाही. मुद्दाम जे नसतं ते आपलं प्रारब्ध असतं. पोलीस स्टेशन मध्ये गेलं, 2-3 दिवस, आठवडाभर सापडलं नाही. आठवड्याने जेव्हा गहू आणायला गेले, आज सुद्धा त्यांना पाहिलं ना की आम्हाला तो प्रसंग आठवतो. कधी काय होईल सांगता येत नाही ना. कळे ना पुढे काय होणार आहे, कळे ना तनू कोठ पर्यंत राहे, कळे ना मरावे स्वदेशी विदेशी, कळे ना गती काय होईल कैसी. समर्थ सांगतात. म्हणून काही लोकांचं मत कसं, एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, निघून जावं घरातनं. काही लोकांचं मत, समर्थ मत सांगतात बरं. म्हणून शहाण्या माणसानं त्यात अडकू नये. दुसरा म्हणला, एक म्हणती कोठे जावे, घरातनं निघाला, मठात राहिला. घरातलं राजकारण परवडलं, मठातलं परवडत नाही. घरात काय काय राजकारण असेल फार तर, काल रात्री राहिलेला भात, दुसऱ्या दिवशी सकाळी फोडणीचा भात, त्याच्यापेक्षा काय करेल बायको राजकारण. तिथे गेल्यावर 50 घरातनं 50 माणसं आलेली असतात. प्रेम नसतं, असूच शकतं, नसूही शकतं, असूही शकतं. कटकट होते. एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासे हिंडावे, आपुले आश्रमी असावे आश्रमधर्म करून, असं काही लोकांचं मत. एक म्हणती कैचा धर्म, अवघा हो तसे अधर्म, हे संसारी नाना कर्म करणे लागे. स्पर्धेत टिकायचं असेल काही वेळा काहीतरी करावं लागतं की नाही. तांदळात खडे घालायला लागतात की नाही, हो म्हणा. काहीतरी ऍडजस्टमेंट करावीच लागते. कायमच हो. थोडंसं फ्रॉड,
खूप नको पण, आणि पुन्हा म्हणतात ना हल्ली एवढं चालतं. इतकी भेसळ भेसळ भेसळ, सगळ्यात इतकी भेसळ झाली माहिती का, सगळ्यात भेसळ आहे की नाही आता. तुम्ही जे अन्न खाता, म्हणजे तुम्ही म्हणजे मी पण, ते करेक्ट पूर्वी 20-25 वर्षापूर्वी होतं तसं अन्न आहे का सांगा. मला आठवते आम्ही शेतकरी आहोत, माझ्या ताईकडं गेल्या वर्षीच्या ज्या शेंगा निघाल्या भुईमुगाच्या किंवा गहू निघाले काय, त्याचेच थोडे एक कणगी भरून ठेवायचे बियाचे. आता चालतं का असं? तुम्ही जे उगवता त्याचं काही येतं का? परत बियाणं विकत आणावं लागतं. सगळीकडे भेसळ आली हो. दुधात भेसळ आहे की नाही. परवाच ते कर्नाटकातले कण्हेरीचे महाराज सांगत होते, म्हणले 96 लाख लिटर अमक्या 96 लाख लिटर रोजचं दूध पाहिजे आणि 15 लाख लिटर म्हणाले दूध येतंय शुद्ध गाईंचं. उरलेलं कुठनं येतंय? मी लहानपणी गमतीने नेहमी म्हणायचो, म्हशीला कसं कळतं उद्या कोजागिरी आहे. होतच. बरं तुम्ही काय करू शकता सांगा ना. सिस्टीम अशी झाली आहे, काय करू शकतो आपण? आता आला मेसेज फॉरवर्ड करीत तो एक मूर्ख. परवा एक माणूस विष प्याला, काय भांडण झालं घरात, काय झालं, आणि विषात भेसळ होती म्हणून मेला नाही. मग थोडीफार तब्येत बिघडली म्हणून त्याला तिथे ऍडमिट केला. मग डॉक्टरने औषध दिलं, औषधात भेसळ होती मग मेला. कसलं कर्मन काय हो. नेकेड ट्रूथ कधीच नसतं, लक्षात घ्या. तो म्हणतोय, आणि त्याचं म्हणणं बरोबर. यातला आतापर्यंत मी 4-5 ओव्या बोललो, यातलं काय खोटं आहे सांगा. समर्थ कन्क्ल्युजन पर्यंत नेणार आहेत, तोपर्यंत हे सगळं ऐकून घ्या, म्हणजे नवीन काही ऐकल्यावर गोंधळ व्हायला नको, ही व्यवस्था करताय. मी सांगतो, समर्थांची पद्धत पुणेरी पद्धत आहे. पुण्यात जर तुम्ही कुणाला पत्ता विचारला आणि त्यानं जर चुकून सांगितला, तो इतका निसंशय करतो तुम्हाला. हे बघा दादा, तुम्हाला कुठं जायचंय? अमक्यांच्याकडे. हा रस्ता आहे ना? हो. सरळ जायचं. समोर ग्राउंड दिसतंय? हो. तिकडे डावी बाजूला गणपतीचं मंदिर आहे? हो. तिकडे जायचं नाही. कोण सांगेल एवढं? संतांच्या नंतर पुणेकरच. गंमत करतोय बरं मी, असं काही नाही, सगळीकडे असतात लोक. म्हणून ते म्हणले, ये संसारी नाना कर्म करणे लागे. एक म्हणले, अहो एक म्हणती बहुता परी, वासना असावी बरी, येणेचे तरी जे संसारी अनायासे. जगात काय चाललंय याचा विचार करू नका, तुम्ही सज्जनतेनं राहा, तुमची वासना चांगली ठेवा, म्हणजे तुमचं कल्याण होईल. एक म्हणले, काही नाही हो, तुम्हाला खरं सांगू का, मी माझ्या जीवनाचा अंदाज सांगतो. तुमच्या चित्तात परमेश्वरावरती भाव जर असेल, तुमच्या अंतःकरणात, एक म्हणती कारण भाव, भावेची पाविसे देव, ये रहे अवघेची वाव कथा गोवी. भाविक माणसाची काळजी भगवंत स्वतः घेतो. 3 मित्र होते. गोष्ट रस्त्याने चालले होते आणि एका गावाच्या बाहेर चालले. गावाच्या इथे एक त्यांना मंदिर दिसलं. तिघांनाही दर्शनाची इच्छा झाली. त्यातला एक ज्ञानी होता, एक भक्त होता आणि एक कर्माचा आग्रह आला होता, कर्मकांडी होता. मंदिर बंद, दर्शन तर घ्यायचंय. कर्मकांडी जो होता तो म्हणाला, थांबा, माझ्याजवळ किल्ल्यांचा जुडगा आहे, स्क्रूड्रायव्हर आहे, पिन आहे, पेचकस आहे, स्क्रूड्रायव्हर, काहीतरी युक्ती करून मी कुलूप काढतो आणि पुन्हा कुलूप लावतो. तो खटपट करायला लागला. ज्ञानाला विचारलं काय? तो म्हणाला, मी डोळे मिटून अंतरंगातल्याच परमेश्वराचं दर्शन घेतो. भक्त पायावर पाय टाकून बसला. तुझं काय? तो म्हणला, मला घ्यायचं दर्शन घ्यायचंय, पण त्याला माझं घ्यायचं असेल तर कुलूप उघडायची व्यवस्था करेल. कुणाचं चूक म्हणाल तुम्ही? तिघांचं त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे बरोबरच आहे. म्हणून स्वभावाला न्याय द्या असं म्हटलंय सगळ्यांनी. बरं, रावणाच्या तोंडात श्लोक ठेवलाय, स्वभाव दुरुत्क्रमः असा श्लोक आहे रामायणामध्ये. जेव्हा अनेकांनी सांगितलं
रावणाने सीता पळवली याबद्दल तिघांची मतं याच्या विरुद्ध आहेत. एक मंदोदरीचं, एक रावणाचा आजोबा सुमालीचा बाबा माल्यवान, नाही हिचा माल्यवान रावणाचाच आजोबा, क्षमा करा, आणि तिसरा विभीषण. तेव्हा माल्यवानाने सांगितलं की माझं ऐक रावणा, सीतेला परत नेऊन दे. ऐका नीट कथा. सीतेला परत नेऊन दे आणि ती क्षमा माग, माझं चुकलं असं म्हण, नमस्कार कर आणि परत ये. पण रामाचा नियम आहे, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीच याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम महत. रामराय म्हणाले, माझं या जन्माचं व्रत आहे, मी रामा तुमचा आहे असं म्हणून जो प्रामाणिकपणानं मला शरण येईल मी त्याचं पूर्ण कल्याण करीन. इतका मोठा अपराध केला असला तरी रावणा तू माझं ऐक. माल्यवान सांगतोय. रावण म्हणाला, मान्य, मी सीतेला परत नेऊन देईन, मान्य. रामरायाच्या ताब्यात देईन, त्याचीच पत्नी आहे, मान्य. क्षमा मागेन, मान्य. पुन्हा असा चुकणार नाही हे मान्य करीन, मान्य. पण नमस्कार नाही करणार मी. अरे म्हणलं, प्रॉब्लेम काय, एवढं जर केलंस तर आता नमस्कार कर. तो म्हणला, नाही, नमस्कार करणं माझ्या स्वभावात नाहीये, स्वभावो दुरित क्रमः. म्हणून आपल्या स्वभावाप्रमाणे पण वागावं. दुसरे म्हणले, अहो काही नका हो करू. एक म्हणते वडिले जीवी, आपले आई वडील जे आहेत ते देवासारखे मानावेत. मायबापे पूजित जावी एका भावे. आई वडिलांची जो पूजा करतो ना त्याला काही करावं लागत नाही बाकी. मध्यंतरी आमच्या घरी काशीचे खूप मोठे पंडित प्रवर आले होते. त्यांचं नाव गणेश्वर शास्त्री द्राविड. त्यांना आता पद्मश्री मिळालं बरं का. तर त्यांना विचारलं मी, म्हटलं मुलांना काही उपदेश करा. त्यांनी काय सांगावं, आई वडील ज्याच्या घरी आहेत त्या मुलांना कुठलाही उपदेश नाही, फक्त आई वडिलांची सेवा एवढंच म्हणाले त्यांच्याकरता. इतके अधिकारी होते. आई वडिलांच्या दुर्गुणांबद्दल चर्चा नाही करायची. रामांच्या मुखामध्येच आहे, काही नाही. राम म्हणाले, मी काही बोललोय का भरता, आईबद्दल काही बोलू नकोस. माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. काय सरकमफरन्स, काय शब्द वापरता तुम्ही मराठीतला? सरकमस्टान्स, सरकमफरन्स चुकून म्हटलो, सरकमस्टान्स. काही वेळा प्रसंग असा असतो की असं वागून जातात. दशरथ काही मुद्दाम वागलेत का असे? काही मुद्दाम वागली का अशी? झालंय, आता काय करणार? रामराय सांगतात, माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललेसे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती. आणि म्हणून आई वडिलांची कधी निंदा करू नये. मायबाप पूजित जावी एका भावे. गणपती बाप्पांनी एवढंच केलं की नाही? कार्तिकेय आणि गणपती दोघं खेळत होते, छोटे छोटे 5-7 वर्षाचे. कुठंतरी खेळता खेळता लग्न शब्द ऐकला. आले घरी, माझं लग्न आधी. मध्यंतरी त्या कोरोना काळात एक मुलाचा छोटासा व्हिडिओ फिरत होता बघा. माझे लग्न कला, छोटसा एवढासा बरोबर. काय करेल बायकोची, मला जेवू घालेल, काय माहितीये का लग्नातलं. असे दोघं जण भांडत होते. आता दोघांनी आयडिया केली, हे बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून या. शिवमहापुराणात कथा आहे, गणेश पुराणातही कथा आहे. पृथ्वी प्रदक्षिणा करून या, मग लग्न करीन. मी जेव्हा अभ्यास करतो सकाळी, जेव्हा म्हणजे असं का सांगितलं असेल त्यांनी, माझ्या मनात आलेलं सांगतो की पृथ्वीवर फिरून आलं, लग्न झालेले लोक पाहिले की आपोआप त्याला वाटेल दोघा नाही. असं काही त्यात लिहिलेलं नाहीये, पण होतं असं बरं का बऱ्याच लोकांना. परवा आमचे एक ज्योतिषी सांगत होते, त्यांच्याकडे एक मुलगा आला, महाराज मला भरपूर जगायची इच्छा आहे म्हणला. खूप मोठे ज्योतिषी आहेत. हात बघितला त्यांनी. ते म्हणले भरपूर जगायचंय तुला? हो. भरपूर आयुष्य पाहिजे? हो. लग्न कर म्हणले तू. म्हणले लग्न म्हणजे माझं आयुष्य वाढेल का? नाही, आहे असलेलं आयुष्य खूप आहे असं वाटायला लागेल म्हणले. गंमत करतोय बरं.
आणि कार्तिकेय निघाला. या ओवी करता मी आधार सांगतोय. काही लोक सांगतात काही नाही, फक्त तुमच्या कुटुंबात वडीलधारे जे आहेत त्यांची तुम्ही सेवा करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. माय बापे पूजित जावी एका भावे असं ओळ आहे बरं. आणि कार्तिकेय निघाला, मयुरावर बसला, असा 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 पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला. हे महाराज बसले होते गणपती बाप्पा, पायावर पाय टाकून, पोटबीट मोठं. कल्पना करा त्याचं पोस्टर. कार्तिकेयाला वाटलं यानं इथेच हार मानली वाटतं. अहो त्याचं मोठं एवढं पोट त्या उंदरावरून लुटूलुटू पळूच शकणार नाही होतो. हार मानली त्यांनी. तो निघाला, दादाकडे बघतोय, बाय. तो गेला. काय फरलांगभर 2 फरलांग गेला असेल, तासभर झाला असेल. 9 वाजले असतील सकाळचे, तास 1.5 तास. सकाळी 8ला निघाला समजा. गणपती बाप्पा उठले, आंघोळ केली, सोवळं निसले, बाहेर 2 खुर्च्या मांडल्या, 2 मोठी ताम्हणं मांडली, सगळी पूजेची तयारी घेऊन आले. कमंडलू, चांगल्या प्रकारचं पाणी, गंध, अक्षता, फुलं. बाबांना धरलं. ते आता ध्यानाला जा, जरा थांबा, इकडे या, इथे बसा. डाव्या बाजूला आई साहेबांना बसवलं. वामांकी गिरिजाननम कटितटे शार्दूल चर्मांबरम. कशाला, बसा. आणि छान मनोभावे पूजा केली, पाद्यपूजा केली, पाय धुतले, छानपैकी गंधाचं दोघांच्या पायावरती स्वस्तिक काढलं, हार घातला, अमुक तमुक सगळं केलं. आणि 1 नव्हे 2 नव्हे 7 प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला, पुनराचमन केलं. म्हणजे कंप्लीट झाली पूजा. आचमनाचं संपुट लावायचं, आधी आचमन मग आचमन. फार आपली शास्त्रशुद्ध आहे बरं पूजा. सायंटिफिक त्याला म्हणतात ना, सायन्सच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाचे टप्पे आहेत हे सगळे. आणि सांगितलं, बाबा आई माझं लग्न करा. तर म्हणाले, अरे तू प्रदक्षिणा कुठं केली आहे? लगेच वेदातला मंत्र ऐकवला, मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडिलांना देव समजून जो त्यांना प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं नॉलेज प्राप्त होतं, अधिकार प्राप्त होतो, त्याला ते श्रेय प्राप्त होतं. बाबा हा वेदमंत्र खोटा आहे का? आमचे गुरुजी सांगतात त्या जटांमधून सुद्धा शंकर डोकं खाजवायला लागले. आता काय करावं? अरे दादा येऊ दे. नाही, आत्ताच्या आत्ता करावं लागलं लग्न. बुद्धी आणि सिद्धी अशा 2 मुली विश्वकर्म्याच्या त्या अर्पण करण्यात आल्या. कार्तिकेय परत आल्यावर झाले खडाजंगी घरात. तो निघून गेला, तो श्रीशैल्यमला जाऊन राहिला. मी तुमच्या दोघांवर रागावले, तरी त्याची 2 लग्न झालीत बरं. हळ्ळी आणि देवसेना अशा दोघींची नावं आहेत. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला ब्रह्मचारी मानतो, पण दक्षिण भारतामध्ये त्याची 2 लग्न झालीत असं मानतात. एकीचं नाव आहे हळ्ळी आणि दुसऱ्याचं नाव देवसेना. मुरुगन, मलेशियाला एकदा गेलो होतो, त्याला मुरुगन, इतकी मोठी मूर्ती मुरुगनची, क्वालालंपूर पासून जवळच आहे. मी कशा करता सांगतोय, फक्त आई वडिलांना. असे काही लोक म्हणतात, दुसरे काही म्हणाले, एक म्हणती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन. जे वेदमंत्र सेवा करतात, जे असे अधिकारी आहेत त्यांची सेवा करावी. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरोपिले देवे, तेणे प्रमाणे चिजावे परलोकासी. काही लोक सांगतात शास्त्राप्रमाणे वागा, शास्त्र सांगेल तसं ऐका. माऊली म्हणाली ना, शास्त्र सांगेल ते न म्हणावे विषही विरू, तस्मात शास्त्रम प्रमाणंते. एक जण म्हणले, अहो एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पूर्वेना. शास्त्राप्रमाणे वागणं शक्य आहे का? ज्ञानोबाने याला उदाहरण दिलंय. माऊली म्हणाली, शास्त्राप्रमाणे 100% वागणं कसं आहे माहितीये? कसं आहे? वाघाच्या नाकातला केस तोडून आणायचा, 2-4 असं केस तोडून आणायचं, म्हणजे गळ्यात मावलं पाहिजे ते असं. म्हणजे वाघ जिवंत आहे आणि असा बसलाय, काढा माझ्या नाकातला केस. सापाच्या डोक्यावरचा मणी काढून आणायचा, नागमणी, तोही असा उभा आहे. हा आपण कटिंगला कसे बसतो,
कमळाचं कमळ असतं ना, त्याच्यामधलं केशर असतं अगदी नाजूक, ते घ्यायचं आणि त्या नागमण्याला छिद्र पाडायचं त्या कमळाच्या केसराने, त्यात वाघाचा केस ओवायचा आणि ते गळ्यात घालायचं. हे किती अवघड आहे, तेवढं शास्त्राप्रमाणे वागणं अवघड आहे म्हणाले माऊली बोलतायत. एका बाजूला सांगतात, शास्त्र सांगेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू, ऐसिया वेदैक निष्ठा झालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्टागा भेटणे गा, पै अहितापासून सोडविती, हित देऊन वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. ज्ञानेश्वरी. इतका अवघड आहे म्हणाले. आधी म्हणले शास्त्राप्रमाणे वागावं, नंतर म्हणले शास्त्र अवघड आहे. एक म्हणती अहो जना शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधू जना शरण जावे, संतांना शरण जा तुम्ही, म्हणजे ते शास्त्राप्रमाणे आपोआप वागून घेतील. दुसरे म्हणले सांडाव गोष्टी. एक म्हणती सांडा गोष्टी, वायाच्या करिता चावटी, हे तुम्ही उगाच वाद घालताय. सर्व असं कारण पोटी भूतदया असावी, भूतमात्रांविषयी दया असावी, सगळ्या प्राण्यांबद्दल चित्तामध्ये दया असावी. एक जण म्हणले अहो या कशात अडकू नका, भूतदया कुठली, काही होत नाही, जमत नाही ते 100%. आपल्या कुत्र्याचे सगळेच जण लाड करतात, कुठलंही कुत्रं दिसलं तर लाड करू का आपण. भूतदया म्हणजे फक्त आपल्याच कुत्र्याला भाकरी नाही घालायची. एक बाई सांगत होत्या, त्या म्हणल्या मला प्रत्येक वेळेला ब्राह्मण कुठं मिळणार, अमुक कुठं मिळणार. मला सांगितलंय कुत्र्याला शनिवारी रोटी घाला म्हणजे राहूचा त्रास संपतो, गाईला घाला म्हणजे जमत नाही म्हणले. एक भाकरी एक तुकडा यांना घालते आणि एक मी खाते म्हणले. भूतदया अवघड आहे हो. चौकात जाऊन माणसं त्या कुत्र्यांना घालतात खायला आणि ती कुत्री जमतात, नंतर रात्री भुंकून भुंकून सगळं कोणालाही चावतात. हल्ली कोर्टात, सुप्रीम कोर्टात केसेस चालू आहेत आता. कसली भूतदया, अवघड आहे. त्यापेक्षा असं करावं, एक म्हणती एकचे बरवे, आपले आचार असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे, शेवटी देवाचं नाव यावं. एक जण म्हणले अहो शेवटी देवाचं नाव यायला भाग्य लागतं. मी आयुष्यभर जरी देवाचं नाव घेतलं असेल तरी शेवटी ते येईल असं समजू नका. आम्ही कीर्तनकार मंडळी नेहमी गोष्ट सांगतो. एक माणूस आजारी पडला, अंथरुणाला खिळला. थोरला मुलगा कुठं आहे, मरायची वेळ आली. थोरला मुलगा कुठं आहे, हा काय म्हणून उजवीकडे आहे. धाकटी मुलगी जी तिचं झालंय लग्न, कुठं आहे, पायाजवळ उभी आहे. मधला मुलगा कुठं आहे, इकडे आहे. बायको, अरे सगळे इथं, आता दुकानात कोण आहे. डेस्पेरेटली म्हणतो ना, तीव्रतेनं जे केलेलं असतं ना तेच आठवतं. असं समजू नका की तुम्ही नाम घेतलं तुम्ही अमुक केलं, काय आठवेल सांगता येत नाहीये. असं एक जण म्हणतो. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. एक जण म्हणले यात सगळ्यातनं बाहेर या. एक म्हणती जित असावे म्हणजे जिवंत असावे, तवची सार्थक करावे. एक म्हणती फिरावे तीर्थाटन, कायम तीर्थक्षेत्री जा. एक म्हणती तीर्थक्षेत्री जाऊन काय होणार आहे. तिथे ज्याला नमस्कार करतो तो दगड असतो आणि ज्याच्यात आंघोळ करतो ते पाणी असतो. पाणी पाषाणाची भेटी, चुबुकळ्या मारिता हिमपुटी कासावे स्वभावे. फरक पडत नाही म्हणला एक जण. तुकाराम महाराजांनी एकाने आग्रह केला, 4 धाम यात्रेला चला, 4 धाम यात्रेला चला, 4 धाम यात्रेला चला. महाराज म्हणले मला वेळ नाहीये, कारण मला पांडुरंगाची वारी आहे, पण माझ्या घरातला भोपळा घेऊन जाल का तुम्ही. म्हणले उपयोग काय त्याचा, घेऊन तर जा, सगळ्याकडे तुम्ही आंघोळ कराल तिथे त्याला आंघोळ घाला आणि परत आणा, आणि त्याबद्दल तुम्हाला मी दक्षिणा देतो. दिली बुवा दक्षिणा. त्यांनी नेला आणि 1-2 महिने फिरून फिरून सगळ्या, आपण आंघोळ करावी भोपळ्याला आंघोळ घाला, आपण आंघोळ करावी भोपळ्याला आंघोळ, परत भोपळा पुसून ठेवून ठेवा, आपला जसा भोपळा पुसतो आपण. आणि 2 महिन्याने आले. महाराजांनी वा 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 डोक्यावर घेतलं, देवासमोर ठेवला, त्याची पूजा केली. सांगितलं आता मी नाही येऊ शकलो, पण माझा भोपळा आला होता ना, त्या भोपळ्या करता मी मावंद घालतो. मावंद म्हणजे, मावंदाचा खरा अर्थ आहे मावद, माताड बेडा. डोंट टॉक, त्याबद्दल बोलू नका. मी जाऊन आलो याच्याबद्दल काही बोलू नका. पण माणसं त्याचीच जाहिरात करतात बघा. मावंद म्हणजे सगळे मी जाऊन आलो सांगतात. आणि असं मावंद घातलं आणि सगळ्या त्या 10-20 लोकांना जेवायला बोलवलं आणि त्याच भोपळ्याची भाजी केली आणि वाढली. की कडू छान होती हो.
त्यांना माहिती होता कडू भोपळा आहे. महाराज म्हणाले, काय आज तू कसली कडूची भाकरी भाजी करून टाकली म्हणले. म्हणे तुम्ही सगळीकडे तीर्थक्षेत्रात आंघोळ घातली ना, तोच भोपळा आहे हा नाही गोड झाला, तुमचं काय. तुकाराम महाराज सांगतात ते इथं समर्थाने लिहिलंय. एक म्हणती हे अटाटी म्हणजे त्रास, पाणी पाषाणाची भेटी, चुबुकळ्या मारुत्या हिंपोटी कासावीस व्हावे. एक म्हणती सांडा वाचाळी, काय बोलताय तीर्थक्षेत्राबद्दल, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्री होय होळी पातकांची. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे. एक सुंदर पद ऐकलं होतं चारुकेशी रागात. मन की तरंग मारली, मन की तरंग मारले, बस हो गया भजन, बस हो गया भजन, मन की तरंग दादिंदा. सगळं लक्ष आत्ताच आठवलं मला ते. मन की तरंग मारले, बस हो गया भजन, दृष्टी में तेरे दोष है. आणि म्हणून मन पवित्र करा असं काही लोकांचं म्हणणं आहे. एक म्हणती कीर्तन करावे सावकाश, कीर्तन करा आणि कीर्तन ऐका. एक जण म्हणले यात नका अडकू. एक म्हणती योग बरवा, सगळे शुद्ध स्वर. एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा. योग महत्वाचा आहे असं काही लोकांचं मत आहे. आहे की नाही? ही सगळी मतं आज तुम्हाला दिसतील बघा, फार तर गला काना देतील ते. योगा त्यांची तिथेच निष्ठा आहे. कोणी सांगितले जयराम कृष्ण हरी. एक म्हणती योग बरोबर, मुख्य तोची आधी साधावा, देहो अमरच करावा अकस्मात. नाही का, योगाने पहिल्यांदा काय होतं, तब्येत चांगली होते असं असतं ना त्यांचं. तुमची शुगर अमुक होईल, सारखे त्याच्याच रील फिरत असतात बघा. डाव्या नागपुडीने श्वास घ्या, उजव्या नागपुडीने जीव सोडा. ते चुकीचं नाहीये. फक्त देहाच्या आरोग्याकरता योग केला ना तर तो योग नाही होत, तो भोग होतो. म्हणून सगळी अंग, 8 अंग आहेत योगाची. दुसरे म्हणतात असा नुसता देहाला चांगदे वाटवा, 14 वेळा त्यांनी मृत्यूला फसवलं होतं असं वर्णन आहे. मी नेहमी सांगतो आपण डॉक्टरला नाही फसवू शकत, मृत्यू नंतर आहे, आधी डॉक्टर असतो. गंमत करतोय बरं. पुढे असं करू नये. एक म्हणती काळवंचना करू नये. एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची, भाबडी भक्ती करावी आणि आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. ते एक म्हणती म्हणजे समर्थ टिंगल करतात असं वाटतं. एकेकाचे अडकल्यासारखे झालेत लोक ते असं. आणि तेवढं सोडून बाकीचं साधन असूच शकत नाही म्हणून समर्थ आपल्याला निरसन करणार आहेत सगळ्या शंकांचं. यातली एकही गोष्ट चुकीची नाहीये समर्थ सांगतायत. फक्त मला काय योग्य, हा मला नेमकं औषध मिळालं पाहिजे. समर्थ म्हणतात यानंतर एक म्हणती अनर्गळा, पण काही म्हणले आम्हाला ज्ञान नको, भक्ती नको, एन्जॉय करणार आम्ही. यावत जीवेत सुखन जीवेत. एक म्हणती अनर्गळा, कधरी पापाचा कंटाळा. एक म्हणते रे मार्ग आपुला, आमचा आमुचा मार्ग मोकळा, मार्ग आमुचा. काही लोक म्हणतात आम्हाला काय, आमचं मतच नाही द्यायचं. एक म्हणते हे विशेष करू नये निंदा द्वेष. कधी कोणाची निंदा करू नये. वेदांनी फक्त 3 निषेध सांगितलेत बरं का. निषेध आणि विधी असं 2 पद्धतीने वेद बोलतात. डूज अँड डोंट्स. ते डोंट्स 3 सांगितले. 3च गोष्टी टाळायच्यात. एक परनिंदा, परस्त्री आणि परधन. बस मग एन्जॉय करा. परनिंदा वाणीनं करू नका नव्हे, मनातच येऊ देऊ नका. वाणीनं नंतर येते. परधन, श्रीमंत असायला हरकतच नाहीये, असायलाच पाहिजे, पण दुसऱ्याचं काही नको. आणि परस्त्री किंवा परपुरुष, एवढ्या 3 गोष्टी सांभाळाव्यात असं वेद सांगतात. त्या मताचे काही लोक असतात.
एक म्हणती दुष्ट संग त्यागावा, दुष्टांच्या सहवासात राहू नका, म्हणजे हे आपोआप साधलं जातं. एक जण म्हणाले, एक म्हणती ज्याचे ख्यावे त्या सन्मुखची मरावे, तेणे तत्काळची पावावे मोक्षपद. ज्याच्या समोर, ज्याच्या आयुष्यभर अन्न खाल्लं त्याच्या समोर मरण यावं, अशा कन्सेप्ट काही लोकांच्या असतात. एक जण फारच प्रॅक्टिकल होते. एक म्हणती सांडा गोठी, गोठी म्हणजे गोष्टी, बस करावं, आधी पाहिजे ते रोटी. समर्थांचाच अभंग आहे. समर्थ म्हणाले, तुमची ज्ञानाची चर्चा परमार्थ बिरमार्थ कधी आहे माहितीये का? पोट भरल्यावर हो. अन्न भावे पोट भरी, 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 मगती ज्ञान चर्चा बरी, मगती ज्ञान चर्चा बरी, मगती ज्ञान चर्चा बरी. कैचा राम कैचा दास, कैचा राम कैचा दास, अवघे पोटाचे सायास, अवघे पोटाचे सायास, अन्न भावे पोट भरी, अन्न भावे पोट भरी, अन्न भावे पोट भरी. आपली ही चर्चा का चालली आहे माहिती का? निवांतपणे मध्यंतरातला चहा झालाय म्हणून. तिथपर्यंत का बसलात? घरचा चहा झालाय म्हणून. याच्या आधी का 12:30 दुपारी 12:30 पर्यंत का व्यवस्थित होतो? सकाळी 9 वाजता नाश्ता केलाय म्हणून. असं आयुष्यभर आहे अहो. चर्चा बिर्चा हे सगळं ऍक्च्युली काय म्हणणं आहे तुमचं वेदांताबद्दल? संध्याकाळी आमटी भात कर ग. काय काय मत आहेत समर्थांची? म्हणजे समर्थांनी एक कलेक्शन आहे समर्थांचं आहे. एक म्हणती सांडा गोष्टी हो, बास झालं तुमचं सगळं. आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटीचा अवकाश, मग सगळे तुमच्या हाऊस मौजा पुरवा. एक जण म्हणले, अहो आपण जेवतो का माहिती का? एक म्हणती पाऊस असावा, मक सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणीचे बरे. एक जण म्हणले, काही नाही आपण पाऊस पाडू शकतो. एक म्हणती तपोनिधी, वोता वोळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे, एक म्हणती आगम पाहावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा. असतात ना काही अघोरी विद्या, असं काय काय करतात ना. ते काय करतात कोण असतो? आपण म्हटलंय ना त्या पुष्पदंतांनी, अघोरांना परो मंत्रो. काय अघोर असतात ना? मी पाहिलेले लोक आहेत, आपणही पाहिले असतील. मी एका गावाला गेलो होतो, तर साधू आहेत कळल्याचं संतांच्या संगतीत जाऊन बसावं म्हणून बसलो मी. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय माझ्याजवळ जे आहे ते मी देणार हो. प्रत्येकाने पैसे फळच द्यावीत असं काही नाहीये. माझ्याजवळ काय, मी भजन म्हणतो, मी भजन म्हटलं. आपल्याजवळ जे आहे त्याची सेवा करायची बरं भगवंताची. म्हणून मी कल्याणकरी रामराय म्हटलं. त्यांच्या हातातून अत्तर गळायला लागलं. त्यांना सिद्धी आहे होती, आता नाही येत ते. हातातनं अत्तर गळायला लागलं म्हणजे असं थप 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 नळ लावल्यासारखं. केवडा नावाचं अत्तर, नाव नंतर सांगेन मी, इथं नको. कदाचित माहिती बघितलंही असेल तुम्ही त्यांना. पेडगावला राहायचंय. ते म्हणले बुवा रुमाल द्या. म्हणलं रुमाल वापरतच नाही मी. उपरणं द्या. माझ्या अंगावरचं उपरणं ओढून घेतलं त्यांनी. खूप होते लोक तिथे. आणि असं असं पूर्ण कल्याणकरी संपेपर्यंत असं 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 करून ते पुसत राहिले. त्या माझ्या उपरण्याला पुढे 10-1 वर्ष केवड्याचा वास येत होता. मी ते माझ्या कपाटात ठेवून दिलं. काय कोणाजवळ सिद्धी असेल सांगता येत ना. मग मी त्यांना विचारलं, म्हणलं कसं काय? म्हणले गोंदवलेकर महाराज परंपरेतले होते बरं ते.
ते म्हणाले मला माझ्या गुरुजींनी त्यांना आवडणाऱ्या अत्तराची सिद्धी दिली होती. केवडा नावाचा अत्तर गळायला लागायचं त्यांच्या हातात. मी समोर आपणही पाहिलं असेल, काय मोठा कधी आत्ता होऊन गेलेत ते. कथेला नेहमी यायचं ते सांगायचं कारण असं काहीतरी प्रसन्न करून घ्या, असं काही लोकांचं म्हणणं आहे. विशिष्ट मंत्र जप केला, विशिष्ट अमुक अमुक केलं की त्या सिद्धी येतात. मनातलं ओळखायची सिद्धी येते, मनोजव सिद्धी. 24 प्रकारच्या सिद्धी सांगितल्यात भागवतांनी. 24. आणि एकदम लहान नाही का, आमचा मारुतीराय एवढा छोटा चिमणी एवढा झाला आणि तेवढ्यात न निघाला, रामायणात वर्णन आहे. तरी त्या लंकिनीने पकडलं. कुठे निघालास? तो म्हणला टुरिस्ट विसा, लंका फिरायला आलो म्हणला. आणि लहान गरिमा म्हणजे मोठं होण्याची सिद्धी. खूप लोकांना हल्ली असते बघा ही सिद्धी. फक्त परत आणीमा नसते, एकदा गरिमा झाली. गंमत करतोय मी. खूप अवघड आहे असा विचार नका करू. विशिष्ट जप, एक पुस्तकाचं नाव सांगतो आता, त्याचं परत पुनर्मुद्रण झालंय. कल्पतरूंची फुले. डॉक्टर यरकुंटवारांनी 40 वर्ष खपून, डॉक्टर आहेत स्वतः ते, त्यांनी पुस्तक लिहिलंय. त्यांनी सांगितलं रिपिटेशन आणि रिसायटेशनने आपल्या शरीरातल्या अनेक चांगल्या चांगल्या ग्रंथी उद्दीपित होतात आणि अनेक सिद्धी येतात. त्यांनी उदाहरण दिलंय लोहचुंबकाचं. एखादं मोठं लोहचुंबक घ्या आणि त्याच्यावरती एवढा असा लोखंडाचा तुकडा एकाच स्पीडनी एकाच दिशेने असा 1000, 2000, 5000 वेळा घासा. काही वेळानंतर त्या लोहचुंबकातली शक्ती त्या छोट्या लोखंडाच्या तुकड्यात थोड्या वेळा करता तरी येते. तसं गळ्यातनं जेव्हा रामनाम जातं, दत्तमंत्र जातो, फक्त गळ्यातनं नाही कुठल्याही वाणीतनं, त्यावेळेला त्या दत्तमंत्रामध्ये, त्या रामनामामध्ये किंवा तो जो कोण मंत्र आहे त्या मंत्रामध्ये असणारी जी शक्ती आहे ती त्याच्यात येते जो हा मंत्र म्हणतोय. सातत्याने करत गेलो की जमतं होते, असं काही लोकांचं म्हणणं आहे. एक म्हणते अघोर मंत्र तेणे होई जे स्वतंत्र, श्रीहरी जयेचा कळत्र तोची ओळे. एक म्हणले मृत्युंजयाचा जप करावा, एक म्हणले बटुक भैरवाचा जप करावा, एक म्हणते झोटिंगाचा जप करावा. भूताचा प्रकार आहे, भूत आहे ना. मी असं ऐकलं त्या लांजा बिंजाला भूत विकत मिळतात, असं ऐकलं. मी खूप वेळा कीर्तनाला गेलो, घाबरतच कीर्तन करतो मी तिथे. आता आहे भागवत कथा ठेवली तिकडच्या लोकांनी. 500 रुपयाचं, 1000 रुपयाचं, आणि तो काय काय करतात म्हणे. भयंकरच आहे हे सगळं. आणि आहे त्याला सांगायचं जा पलीकडच्या त्या शेजाऱ्यांच्या घरातनं पीठ घेऊन ये. ते पीठ घेऊन येतं. माहिती पुरवत नाही आहे लगेच, उद्या लगेच गाडीत बसू नका. नंतर भयंकर ताप होतो त्या गोष्टीचा. आणि थोडे दिवस ते सर्विंग करेल, पण त्याच्या मूळ भूत आहे याचा अर्थ असा की त्याला व्हिसा मिळालेला नाही आहे कुठल्याही देहाचा. विमानतळावर अडकलेला प्रवासी ही त्याची अवस्था आहे. याचंही कल्याण होऊ दे असं वाटू द्यात, पण समर्थांनी सांगितले असंही लोक असतात. आणि ते असे भूतप्रेतामध्ये अडकलेले असतात ना, त्या कवट्या बिवट्या काय काय असतं ना. आणि काय काय योगायोग असतात अहो. ठाकूरांनी त्या बंगालमध्ये असल्या बऱ्याच विद्या आहेत, म्हणून गौड बंगाल म्हणतो ना आपण. त्यांनी सांगितलं, म्हणले मी सांगतो ऐक नोरेनला. त्या लोकांकडे खूप सिद्धी असतात. म्हणले घुबड आणायचं, ते सोमवती अमावस्येलाच पकडायचं आणि त्याला रोज थोडी थोडी दारू पाजायची, बाकी खायला द्यायचं. दारू पाजायची, पुन्हा सोमवती अमावस्या याची वाट बघायची आणि त्याला म्हणायचं बोल सगळं भविष्य. तो सगळं बोलतो, माणसाच्या वाणीत बोलतो. म्हणाले अमुक अमुक होईल, उद्या अमुक होईल, 1 महिन्याने अमुक होईल, युक्रेन वार थांबेल, काय जे असेल ते जागतिक असं तो कुठलंही आपण विचारू ते. आणि शेवटचं वाक्य तो हे बोलतो, हे ऐकणारा थोड्या वेळात मरेल. ते म्हणायला लागल्यावर त्याला मारायचं असतं. म्हणले खूप अवघड आहे त्या सगळ्या विद्या. असं त्यांनी सांगितलेलं मी वाचून सांगतोय बरं. नाही तर तुम्हाला वाटेल बुवा काय तुम्हाला काय माहितीये का. काही नको, आपला आपला रामनाम, काही नाही, राम ठोका आपला. एका माणसाचा मुलगा आजारी पडला. त्यांनीच सांगितलेली गोष्ट सांगतोय. आजारी पडला, अत्यवस्थ झाला. ठाकूरांनी सांगितलं, ठाकूरांनी कुठल्या तरी यांनी सांगितलं, ठाकूरांनी ही गोष्ट सांगितली आहे. एका ज्योतिषाने चांगला असाच होता. ते म्हणले बघ
स्वाती नक्षत्रातला पाऊस पडलेला पाहिजे. औषध सांगतोय म्हणले, स्वाती नक्षत्रातला पाऊस पडलेला पाहिजे. त्या स्वाती नक्षत्रामध्ये माणसाची कवटी, स्मशानात जा, माणसाची कवटी तिथे मिळेल, त्याच्यामध्ये पडलेलं पाणी पाहिजे. त्यात बेडूक पाहिजे, त्या बेडकाला खायला साप आला पाहिजे. आणि बेडका ज्या क्षणा करून असं करतो ना तो, त्या क्षणाला बेडकानं उडी मारली पाहिजे. आणि असा केल्याचा परिणाम त्याच्या दाताच्या मागे असणाऱ्या ग्रंथीतलं विष त्या पाण्यात पडलं पाहिजे. ते याला 5 म्हणजे मुलगा जगेल. कसलं अनसर्टन आहे होय. अशक्य 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 अशक्य, पण म्हणले जमलं त्याचं, असं ठाकूरांनी म्हटलंय. ठाकूर पुढे म्हणतात त्याच्या मनात असेल तर काही होतं, असं त्यांनी म्हटलंय. अशा विद्या मिळवाव्यात. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी सहाय्य करावी, एक म्हणती विघ्नहर गणपती बाप्पा, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती जगदंबा लवकर पावते, एक म्हणती मल्हारी आहे ना, जवळच आहे ना. जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, वाईच्या त्या गणराया जागराला या या, वाईच्या त्या गणराया जागराला या या. पुणधरती अलीकड गड जेजुरी पलीकड, पुणधरती अलीकड गड जेजुरी पलीकड, बोला मल्हारी मल्हारी कोट मल्हारी, बोला हो तुम्ही बोला, तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, माळसा बाजूला भंडार उधळा देवाला हो मल्हारी देवाला, भंडार उधळा देवाला हो मल्हारी देवाला. सदानंदाचा येळकोट येळकोट आहे ना. अनेकांचं खंडोबा दैवत इथे जे म्हणतात त्यातलं म्हणलं मी थोडस. एक म्हणती मल्हारी, कुलदेवाची कृपा झाली ना ती काही कमी पडत नाही. 24 तास तो आपली पाठराखण करतो बरं. म्हणून कुलदेवता आणि कुलदेवाला नेहमी प्रसन्न ठेवा. माझी ट्रिप कंपनी नाही, मी मर्माचं सांगतोय आपल्याला. हे सगळ्याचं सार. मी खूप 40 वर्ष मी याच्यातच आहे. म्हणजे मी नाही करत आहे, मी फक्त माहिती सांगतोय. माझ्यापेक्षा खूप लोक महान, म्हणजे कोट्यावधी लोक आहेत हो जगात, त्यातला एक मी आहे. चिलटासारखा सुद्धा मी नाही, पण शेअर करावा आपले अनुभव. म्हणून जर कल्याण व्हावं वाटत असेल तर कुलदेवतेचं कधी कमी पडू देऊ नका, कुलदेवाचं कमी पडू देऊ नका, पितरांचं कधी कमी पडू देऊ नका, परमेश्वराला विसरू नका आणि सत्संग सोडू नका. बस आपोआप आत्मा आपल्याला तो धरून ठेवतो भगवंत. म्हणून समर्थ सांगतात, एक म्हणती मल्हारी सत्वरची सभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची. तिरुपती बालाजी व्यंकटेश म्हणजे. काही लोक म्हणतात अहो हे सगळं तुम्ही करता बरोबर आहे, पण पूर्व प्रारब्ध जे आहे ना त्यानेच जीवन चांगलं होतं. एक म्हणती पूर्व ठेवा प्रारब्ध, एक म्हणती नाही प्रयत्न करावा. प्रयत्नाचे आग्रह असतात ना लोक. आपण कसं असावं आपण ठरवायचंय. म्हणून कन्सेप्ट सांगतो आणि पुढे जातो. एकदा चंद्रगुप्तानी विष्णुगुप्तांना म्हणजे आपल्या गुरूंना प्रश्न विचारला. चंद्रगुप्त मौर्य आणि विष्णुगुप्त म्हणजे आर्य चाणक्य निरूपण करत होते. लहान होता मुलगा असा. तो म्हणला जर प्रारब्धात आहे प्रारब्धात आहे प्रारब्धात आहे तर प्रयत्न करायची काय गरज आहे. ते म्हणले प्रयत्नाशिवाय मिळणार नाही असं प्रारब्धात असेल तर. काय कन्सेप्ट आहे हो. म्हणून चाणक्य ऐका. काय महापुरुष होऊन गेला हा 2000 वर्षापूर्वी. मला वाटतं या विषयातच तुमच्या बंधुराजांनी PhD केली मला वाटतं, यांच्या वकिलीच्या पुढे जाऊन, लॉच्या पुढे जाऊन. म्हणून चाणक्य अभ्यासा. गडावर आमच्या गंगाधर बुवा बेडकर म्हणून मोठे कीर्तनकार यायचे. गिरीधर स्वामींचं नाव परवा ऐकलं ना, त्या घराण्यातले. ते समाधीसमोर कीर्तन करायचे आणि म्हणायचे चाणक्याचा बाप इथं बसलाय समर्थांच्याकडे तोंड असं म्हणायचं. चाणक्याचा बाप. तेच सगळं राजबोधात आहे. कोणी कमी जास्त असं समजू नका. जे 2000 वर्षापूर्वी चाणक्याने सांगितलं सगळे एक व्हा
तेच समर्थांनी आत्ता सांगितलं 400 वर्षापूर्वी की मराठा तितुका मेळवावा, अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करिता तकवा पूर्वजः सती. संभाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे समर्थांनी. अरे तुम्ही एक वारे, काय दुर्दैव आहे, आपल्या आपल्यातच भांडून आपलं नुकसान झालेलं आहे. मी सगळं कशा करता सांगतोय, प्रयत्न चाणक्याचं. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाचं वरी, घालू देवावरी भार. असं होतं ना. एक म्हणती देव कैचा, त्यातलं जे एक म्हणती आहे ना, फार गंमतशीर आहे बरं का. ही सगळी मतं तुम्ही आतमध्ये साठवा आणि त्यातलं आपल्या कल्याणाचं काय, आपल्या सोयीचं नव्हे, आपल्या कल्याणाचं काय. एक म्हणती देव कैचा, अंतची पाहतो भल्यांचा. होतं की नाही, आपण इतकं मनापासून देवाचं करत असतो तरी सुद्धा आमचं असो का. आणि फार गंमतशीर आहे बरं का. काही चांगलं केलं ना तर म्हणतो मी सगळं हे उभं केलंय, आणि काही कमी जास्त झालं की देवाला नाही बघवलं, वारे चोरा. जी स्टाईल आहे की नाही. म्हणून अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म. एक आश्चर्य मानिती, अवघड आहे हो हे सगळं. एक विस्मयो करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पाहावे. काय विचार नका, हे कंटाळून आलेलं वाक्य आहे. काय होईल ते पाहावे. ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्रे बोलिलो. प्रापंचिक लोकांचे, साध्या लोकांचे अनुभव बोललो, आता ज्ञानी लोकांचे अनुभव ऐका. आता असो हा स्वभाव ज्ञात्याचा कैसा अनुभव, तोही सांगितलेलं सावध, सर्व सावध ऐका. एक म्हणती करावी भक्ती, भक्ती समजून घ्या आणि ती करा. श्रीहरी देईल सद्गती. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. तुमचं काम तुम्ही नीट करा की कर्म तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. एक म्हणती भोग सुटे ना, जन्म मरण हे तुटे ना. एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कार्य शुभाशुभम, नाभुक्तं क्रियते कर्म कल्पकोटि शतैरपि. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि, तथा दुःखैर्न लिप्येन नल राम युधिष्ठिराः. जर प्रारब्ध टाळता आला असतं तर नलानी टाळलं असतं की नाही, रामरायांनी टाळलं असतं की नाही. रामदाय तर किती श्रेष्ठ आहे, परमात्माचा अवतार. त्याला जर माहिती आहे उद्या रावण येणार आणि सीतेला पळवून नेणार आहे, त्यांनी लक्ष्मणाला पाठवलं असतं की नाही. जाते मार हरिण घेऊन ये, मी इथं आहे. किंवा असं करावं, आपण तिघही जाऊया हरणाच्या पाठीमाग, थोडंफार अंतर राहिलं असतं हो. आम्हाला पुढे पळाले असते दांडेकर पुलापर्यंत, या इथल्या चौकापर्यंत. मठाच्या समोर साधारण लक्ष्मण असता आणि सीतामाई इथे सरिता फेज 1 मध्ये असत्या. पण एकाच लाईनीत असते की नाही. रावणाला म्हणजे रावण तिथे येऊ शकला नसता, केव्हा तरी भेटलेच असते ना. ते नाही सुचलं त्यांना का, मी नव्हतो, विनोद करतोय, मी नव्हतो हा. म्हणून ते सांगतात की जे जीवनामध्ये भोग आहेत ते सुटत नाहीत, जन्म मरण हे तुटे ना. एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. हे काही झालेलंच नाहीये. आपण जर अध्यात्म रामायण ऐकलं तर अध्यात्म रामायणात भगवान शंकर सांगतात, भगवान शंकरांचा आणि पार्वतीचा संवाद आहे. खरं सांगू का, पार्वती हा राम फक्त अभिनय करून दाखवतोय. रामम विद्ये परब्रह्म सच्चिदानंद मद्वयम सर्वोपाधी विनिर्मुक्तम सत्ता मात्र गोचरम. रामाची सीता कोणी पळवलेली नाही, हे सगळा अभिनय चाललेला आहे. अहो ती पार्वती, पार्वतीचा आधीचा अवतार सती रामांची परीक्षा घ्यायला गेली इथे तुळजापूरला. तुळजापूर तेव्हा निर्माण झालंय. ती म्हणली मी तुम्हाला दाखवते, राम खरंच मोहित झालेला आहे. सध्या तरी त्याचं आडनाव मोहिते आहे. आणि ती सीतेच्या रूपात प्रकट झाली असं वर्णन आहे. आता सीतामाई समोर नाही येत आहेत, जिच्या शोधात मी आहे. रावणानं पळून नेली आणि खूप हा सीते कुठं गेली रडतायत. फार छान वर्णन आहे बरं का. आता सीतेला पाहिल्यावर रामाने, सीतेचं रूप पाहिल्यावर रामाने आपला मोर्चा वळवला, इकडे जायला लागले. तिकडून आली परत, अरे माझ्या देवाची पत्नी आहे, माझ्या पत्नीच्या रूपात मी पाहूच शकत नाहीये तिला.
रामरायांचा एवढा, शंकर हे रामरायांचे देव आहेत ना, आणि म्हणून मी नाही असं पाहू शकत, माझ्या पत्नीच्या रूपात नाही पाहू शकत मी. केवढा किती आदर असेल, कल्पनेत सुद्धा चालत नाही त्यांना असं. शेवटी लक्ष्मणाला फसवलं, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण फसले म्हणे, रामा दादा काळजी करू नका, सीतामाई इथे आहेत, काळजी करू नका. म्हणून रामांचा हात धरला आणि आणून उभं केलं. आणि म्हणून समोर जेव्हा सीतेच्या रूपात सतीदेवींना, शंकरांच्या पत्नीला पाहिलं, शिवपुराणात कथा आहे, आरंभच या कथेने होतो तुलसी रामायणाचा. साष्टांग नमस्कार घातला सीता रूपातल्या सतीदेवींना, शंकरांच्या पत्नींना, आणि सांगितलं, माझ्या पत्नीच्या वियोगामध्ये मी दुःखी आहे, म्हणून ते दुःख जावं म्हणून आई असून सुद्धा माझ्या पत्नीचं रूप घेऊन आलीस काय तू का आई? आणि इथेच म्हटलं तुळजाई. आणि तेव्हा आईसाहेबांना कळलं रामाना काहीही झालेलं नाहीये. नाटकात काम करताना जास्तीत जास्त चांगलं करायचं असतं ना, बेमालूम पद्धतीनं असं रामराय करतायत. एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या, एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती हा अधर्म बोलोची नये, एक म्हणे सर्व नासे मग उरले ते ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान, सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. शेवटी श्रोता कंटाळला, जसे तुम्ही मला कंटाळलात आहात अशीच उभी आहे. तव श्रोता अनुवादाला म्हणे निश्चय कोणी केला. हे सगळं एक म्हणते मग आम्ही काय म्हणायचं? पण सगळंच बरोबर वाटलं हो, एक तरी चुकीचं वाटलं का सांगातलं? मी खूप लांबवतोय, चुकीचं वाटू द्या. प्रारब्धाप्रमाणे वागावं लागतं, बरोबर आहे. भाबडी भक्ती पाहिजे, बरोबर आहे. ज्ञानाशिवाय ज्ञानाशिवाय कल्याण नाही, बरोबर आहे. देव अगदी चांगल्या लोकांचा अंत पाहतो, बरोबर आहे. आई वडिलांची सेवा करे, बरोबर आहे. काय चुकीचं आहे आपलं? समर्थ सांगतात याच्याकरता उपाय काय? आपल्या सद्गुरूंकडे जावं. आपल्याला माप कळत नाही तेव्हा आपण टेलरकडे जातो की नाही. तुळशीबागे मध्ये मिळणारे जे शर्ट आहेत ते आपल्याला बसू शकतात. मी आणले डोंबिवलीला गेलो, तिथे स्वस्तात मिळाल्या बंड्या होत्या. 100 रुपयाला इतक्या चांगल्या बंड्या आणल्या आणि घातल्यावर असं केलं ट्र. ते आमच्या शिंप्याने सांगितलं, बुवा असं नसतं, ते आपल्या मापानं शिवून घ्यायला लागतं. एक हात असा, एक पाय तसा, असं होतं की नाही. म्हणून लक्षात घ्याल, संतांचं वचन एखादं गृहीत धरून आपण आचरण करणं हे आयत्या रेडीमेड कपड्याच्या दुकानात गेल्यासारखं आहे. आणि आपल्या सद्गुरूंकडून आपल्या कल्याणाचा नेमका मार्ग घेणं हे टेलरच्या दुकानात गेल्यासारखं आहे. सोपं करून सांगतो, इथं टेलर आणि शिंपी आणला नाही त्यांनी. नाही कळत आपल्याला यातलं काय योग्य आहे. आपल्याला तीर्थयात्रा योग्य आहे का, नामस्मरण योग्य आहे का, ध्यानधारणा योग्य आहे का, सगुण पूजा योग्य आहे का, योग योग्य आहे, हे आपल्याला काय आवडतं याचा विषय सोडून द्या. आपल्याला काय योग्य आहे आपले अधिकारी सद्गुरू सांगतात. आणि म्हणून सद्गुरूंकडे जावं, त्यांना विचारावं काय करावं. बरं ऐका नीट. संत वचनी ठेविता भाव, संतांच्या सद्गुरूंच्याकडे जावं. प्रत्येक सद्गुरू संत असतो, पण प्रत्येक संत आपला सद्गुरू नसतो. संतत्व असल्याशिवाय सद्गुरुपद नसतं. त्याला साक्षात्कार झालेला नसेल तर मला कसा होईल हो? त्याला पोहता येत नाही, तो मला पोहायला शिकू शकेल का? आणि त्याचं ऐकून जर मी नदीत उडी मारली तर काय होईल? आणि मला वाचवायला त्यानं उडी मारली तर काय होईल? समर्थांची ओवी आहे ही. आपण असं बरे पोहता न ये, लोक बुडवावयाचे कोण कार्य? त्यांना ते माहिती आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूंना शरण जावं आणि त्यांच्या चरणावर भाव ठेवावा. मग तोच शुद्ध स्वानुभव
मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू, पण काही करू नका. एकच गोष्ट करा, अधिकार संपन्न सद्गुरूंकडे जा. या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. आपल्या जीवनाचं एक रुटीन बसवून घ्यावं. आठवडा जमत नाही, पण आठवड्यातले 5 दिवस जरी जमलं ना, ते मी एवढा जप करीन. बाकीचं सगळं करा, व्यायाम करा, अन्न बाकी सगळं करा. पण अध्यात्म म्हणून काय करतो आपण? शुद्ध अध्यात्म. अधिकारी सद्गुरू आपल्याला नेमकी आपली साधना सांगतात. मला खूप वेळा वाटतं प्रवचन कीर्तन म्हणजे काय, किंवा सद्गुरूंकडे जाणं म्हणजे काय. आपली चित्तरूपी बॅग ते लावून देतात. सगळे विचार असे लावून देतात. बॅग जर नीट लावली असेल तर बॅग उघडल्याबरोबर उजव्या बाजूला कोपऱ्यात आहे चार्जर, म्हणतो की नाही. पण काही माणसं इतक्या ऐन वेळेला बॅग भरतात ना. आम्ही देशस्थ लोक, म्हणजे मी स्वतः, माझा एक मित्र म्हणतो ब्राह्मण सगळे बेशिस्त. गंमत करतोय बरं, कोणी देशस्थ असेल तर रागवू नका, मी विनोद करतोय, पण मुद्दा लक्षात घ्यायचा. त्यांनी मला विचारलं, बुवा तुमच्याकडे गणपती किती दिवस असतो? आमच्याकडे म्हणलं 1.5 दिवस असतो. कोकणस्थ आहे तो मनुष्य, मुंबईचा आहे माझा मित्र. म्हणलं आमच्याकडे 1.5 दिवसच असतो. आम्ही गणपती बसवतो, मग आरतीची पुस्तकं शोधायला लागतो, मग कापूस शोधायला लागतो, मग वाती शोधायला लागतो, मग डेकोरेशन करायला लागतो. असं होईपर्यंत 8.5 दिवस, आणि मग उरलेला 1.5 दिवसच असतो म्हणलं आमचा गणपती. सद्गुरूंकडे गेल्यावर काय होतं, आपण ज्याचा त्याने विचार करा. समर्थाने ही अपेक्षा आहे की माझी चित्तरूपी बॅग लावलेली पाहिजे. सगळे विचार असे एकावर एक ठेवलेले पाहिजेत. योग्य तो विचार, नेमका रुमाल सापडला पाहिजे, नेमका चार्जर सापडला पाहिजे, नेमकी ती वस्तू सापडली पाहिजे. डोळे मिटून सांगतात ना माणसं, आतल्या खोलीतल्या 4थ्या कपाटातली वरून दुसऱ्या कप्प्यातली 3री डायरी आण. असतात ना असे लोक, विवेकानंद असे होते. व्यवहार सोडून द्या, आपण चित्ताला शिस्तीचं, आणि याकरता सद्गुरूंकडे जावं. पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगतोय, किंवा कथा कीर्तनाला जावं आणि आपली चित्तरूपी बॅग लावून घ्यावी. उद्या जर मला मरण आलं, आठवड्यानी मरण आलं, किंवा महिन्यानी मरण आलं, तर माझ्याबरोबर न्यायला मी काय काय वस्तू बरोबर आणल्यात. बेशिस्तीने प्रपंचही नीट होत नाही आणि परमार्थही नीट होत नाही. फार प्रॅक्टिकल संत आहेत समर्थ. आणि यानंतर हा समास पूर्ण होतो. पुढच्या समासाला सुरुवात करतो आणि थांबतो. दशक 8वा समाप्त. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निर्शन्नाम समास 10वा. शून्याला ब्रह्म म्हणतात काही लोक, असा पण मुद्दा आला. मी ते सगळे टप्पे सांगत बसलो नाहीये, कारण काही नाही याला ब्रह्म म्हणणारे लोक आहेत. पण काही नाही हे म्हणणारा कोणीतरी आहे ना. मी पुण्यात आलो तेव्हा शून्यात नाही निर्माण केलं, असं जेव्हा मी माझा बंगला दाखवून, माझं घर दाखवून सांगतो, काय होतं माझ्याकडं. मी पुण्यात आलो तेव्हा शून्यातून म्हणतो ना मी, म्हणजे आपला आपण विचार करा. शून्यातून निर्माण केलं, निर्माण करणारा होता की नाही, याला शून्यत्व निरसन म्हणतात. बुद्धांचा आणि वैदिक परंपरेचा वाद इथेच आहे. बुद्ध धर्म आपलाच भाग आहे, लक्षात घ्याल. गौतम बुद्ध काही बोलले नाही आहेत, पण त्यांचे अनुयायी इतके सर्वत्र प्रचार करायला लागले, सर्वम क्षणिकम, सर्वम भगुरम, सर्वम शून्यम. आणि शेवटी जग प्रचाराला बळी पडतं. अशोक बिशोक या सगळ्या लोकांनी अनुग्रह घेतला होता त्याचा. अशोक नावाचा ना अशोक चक्र आहे ना, इतकी युद्ध केली होती, त्याला कंटाळून त्यानं युद्ध पूर्णच बंद करून टाकली. आधी पण अति केलं, नंतरही अति केलं. आणि खूप जगात प्रचार केलाय, चायना बिना सगळं आपलं होतं. आणि शेवटी भारताचंही तत्वज्ञान लक्षात घ्याल की संस्कृती टिकली तर देश टिकतो, नाही तर काय भूभाग टिकवणार आहात का तुम्ही. देश टिकवणं म्हणजे काय, संस्कृती टिकवणं म्हणजे देश टिकवणं आहे, लक्षात घ्याल. आणि म्हणून शंकराचार्यांचा अवतार झाला. आणि तेवढा वाद सांगतो, म्हणजे शून्यत्व निरसन म्हणजे काय लक्षात येईल. खूप मोठा वाद झाला. शंकराचार्य गावोगावी जातात आणि शून्य हा नाही आहे, शून्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शून्य ज्याच्यातून निर्माण झालं ते काहीतरी असलं पाहिजे ना. म्हणून ग्रॅमॅटिकलीच हरवलंय बऱ्याच लोकांना. सिद्धांताची गरज नाही, ग्रॅमॅटिकली एकदा बसले. कोणते स्वतः गौतम बुद्ध नाही आहेत, ते 2500 वर्षापूर्वी झाले. शंकराचार्य 1200 वर्षापूर्वी झालेत. म्हणले बसा. आणि एकटे आचार्य हो, 15 वर्षाचा मुलगा असा तेजस्वी. म्हणले काय म्हणणं आहे, सर्वम शून्यम, सगळं शून्य आहे.
सर्वम शून्यम हो. अस्ति का नास्ति? सर्वम शून्यम. माझ्या खिशात 1000 रुपये आहेत का नाही आहेत? वाक्य पूर्ण नाही होत आहे. माझ्या खिशात 1000 रुपये नाही आहेत किंवा आहेत. क्रियापद ठेवा ना. आचार्य म्हणाले क्रियापद ठेवा. सर्वम शून्यम अस्ति असं तरी म्हणा किंवा नास्ति तरी म्हणा. म्हणले अस्तिच म्हणतोय ना आम्ही. सर्वम शून्यम अस्ति. अस्ति म्हणजे आहे. आहे ना? म्हणले आहे. काय आहे? शून्य आहे. आहे म्हणजे काय? आहे ना. आहे म्हणजे आहे. मध्यमात भैरवी आहे. आहे याचा अर्थ काय? काहीतरी आहे. आणि शून्यम याचा अर्थ काय? काही नाही. नीट ऐका. आहे याचा अर्थ काय? आहे. अस्ति म्हणजे नाही असं नाही याला आहे म्हणतो की नाही आपण. आणि शून्यम याचा अर्थ काही नाही. तर काही नाही आहे असं आहे असं कसं म्हणता येईल? नीट म्हणा. शून्यम अस्ति म्हणला तर काहीतरी आहे. शून्य आहे ना. शून्य नावाची गोष्ट आहे म्हणजे काहीतरी आहे. शून्य तरी आहे की नाही? म्हणजे माझा गोंधळ काय आहे? एक जण म्हणला नाही 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 शून्य नाही. मग आता जिंकलो की नाही? तेच तर मी सांगायला आलो तुम्हाला. शून्य नाहीये, काहीतरी आहे. ते जे काहीतरी आहे, आईन्स्टाईन जे म्हणतो ना समथिंग इज देअर बट वी डोंट नो. एवढं निर्माण झालेलं आहे म्हणजे कशांत निर्माण होईल ना. ज्याच्यातून निर्माण झालं ते तत्व आपण आहोत. इथपर्यंत जायचंय. 2 शब्द वापरले ठाकूरांनी किंवा विवेकानंदांनी. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ब्रह्मतत्व आहे आणि ती कायनेटिक होते तेव्हा ती माया होते, जगदंबा होते. ती विश्वरूपानं परमात्म्याला सिद्ध करते. म्हणून शून्यत्व नावाची गोष्ट नाहीये हे सांगणारा हा समास आहे. बरीच मतं सांगितलीत. खूप मोठा विषय बरं, मी थोडक्यात आटोपलाय. ते जे तत्व आहे ते मी आहे. इथपर्यंत जायचंय. श्रोते हो, नेहमी नेहमी अनेकदा ऐकत जा. आता युट्यूबवर आहेच आहे. अनेकांकडून ऐका. असं नाही की या प्रवचनकारांकडून ऐका. म्हणजे आपण जरी झोपलो ना तरी स्वप्नात हेच येतं. आपण जरी प्रवासात असू ना तरी डोक्यात हे चालतं. आपल्याला न विचारता हे विचार व्हायला लागले की पक्क समजा आपण त्यात रमायला लागलो. सांगणारा विसरा. मी 100 वेळा ही सांगतोय. सांगणारा विसरा, सगळं विसरा आणि या तत्वज्ञानामध्ये अंतःकरणाला झोकून द्या. त्याची आपल्याला सवय लावून घ्या. त्यांना सवय, त्यांना कळेल मला काय म्हणायचंय. आणि असा विचार तुकोबा सातत्यानं एकांतात बसून करतात आणि एकदम असं क्लिक होऊन गेलं त्यांना. आणि मग जे सिद्धांत बाहेर पडले ते तुकोबांचे अभंग आहेत. तुकोबांनी म्हणे एकदा विचारलं इंद्रायणीला, 15 दिवस मला ताटकळत ठेवलंस, लगेच का नाही आणून दिलेस अर्ज माझे अभंग? म्हणाले मला वाचायचे होते. काय कल्पना आहे हो. इंद्रापासून निघालेली म्हणून ती इंद्रायणी, तिला सुद्धा उद्धाराकरता तुकोबांचे अभंग वाचावे. म्हणजे विचार आहेत ना त्यात. नुसतं चांगली चाल लावून नाही म्हटलेले ते. आमचे गुरुजी गमतीनं नेहमी सांगतात की संतांनी कधी भजनाचे कार्यक्रम केले नाहीत म्हणे. एकाच ड्रेस, एकच साडी, सेम. पण नव्हतंच म्हणले काही. हे करा, आपण करू नका असं नाही. पण चालीपेक्षा त्यातला अर्थ बघण्याचा जास्त प्रयत्न करा. स्वामी वरदानंद भारती सांगायचे, संगीत हे वाहनासारखं आहे आणि त्यातला अर्थ हा त्यातला प्रवासी आहे. कशाला महत्व द्याल? चांगलंच वाहन असायला पाहिजे, इंटॅक्ट असायला पाहिजे, हवा भरलेली पाहिजे, पेट्रोल पाहिजे, पण त्याही पेक्षा आतला प्रवासी सुखकर गेला पाहिजे. म्हणून फक्त वाहनाची मोहिनी होऊ देऊ नका. वाहनाला जपाच, पण त्याबरोबर त्याच्या अर्थालाही जपा. एवढंच सांगतो आणि इथेच विरमतो. या 9व्या दशकाला उद्या आणि परवा 2च दिवस राहिलेत. कालपर्यंत मी म्हणत होतो संपवायचंय, पण ताईंनी सांगितलं बुवा
अजून पुढच्या वर्षी सुद्धा चालेल. मला इतकं बरं वाटलं हो, एकदम असं ओझंच कमी झाल्यासारखं वाटलं. आता मधले समाज सांगणार होतो मी, पण समर्थानं माझी काळजी म्हणून न्याय देता आला नाही ना की वाईट वाटतं हो. हा फार महत्त्वाचा टप्पा आहे, हे महत्त्वाचं आलं पाहिजे असं. कारण मी गुरुजनांकडनं असं शिकलोय. पायाशी बसून मी गेली 40 वर्ष अनेक संतांच्या पाय, हे मला सांगा, हे सांगा. काही वेळा त्यांनी करोनी साया असं शिकवी ती असं शिकवलंय. पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत सांगत राहायचे आणि मी नोट्स काढत राहायचो. मला माहिती नव्हतं मी अभ्यास करून कीर्तन परफॉर्मर होणार आहे, सांगणारा होणार आहे. माझ्या कल्याणाकरता मी ऐकत गेलो, पण देवाने मला इथे बसवलं. पण केव्हा तरी मला हे जे सांगतोय याचा अनुभव यावा असा आशीर्वाद सगळ्यांनी द्या. उद्या संध्याकाळी कथा आहे 4 ते 8:30 आणि परवा मात्र सकाळी कथा आहे 9 ते 12:30 या वेळामध्ये. एवढी नोंद घ्या. पुढे बऱ्याचदा रिपिटेशन्स आलेली आहेत, त्यामुळे मी त्यातला पुढच्या वर्षी मात्र आताच बोलून ठेवतो. पुढच्या वर्षी मात्र हा म्हणजे 16 भांडं फेकून ठेवत नाही बरं, जेवायला येणार आहे म्हणून. आपण सगळे रसिकतेनं ऐकतायत म्हणून मी इतकं निर्भीडपणानं बोलतोय. पूर्ण करू हा दासबोध, त्यानंतर काय परमेश्वर सुचवेल ते आपण करू. पण मुद्दा मला आत्ता सांगायचा आहे, एकाग्रतेने ऐका, प्रपंच छानच करा, पण एक 5-10% तरी याला सिरियसली गांभीर्यानं वेळ द्या. मी खरं सांगतो, आपल्याला चांगल्या प्रकारची कढी करतो आपण, एक थोडी कडीलिंबाची पानं घातली योग्य टायमिंगला, आता सगळ्या कढीला जसा कडीलिंबाचा सुगंध येऊन जातो. छान दूध उकळतो आपण, पण थोडे जर वेलची घातली तर संपूर्ण त्या बासुंदीला एक वेलचीचा सुगंध येतो. तसं आपला प्रपंच सुद्धा एक 5-10% सिरियसली जर आपण 5-10%तले 100% जर आपण याला महत्व दिलं, कुठल्याही संतांचं ऐका, कुणाकडूनही ऐका, तर बाकीच्या प्रपंचाला एक सुगंध येऊन जातो आणि सुंदर प्रपंच होतो त्याचा. आणि तो प्रपंच आपल्याला हे शिकवतो, जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है. दोन्ही मध्ये एक सामर्थ्य संपन्नता येते आणि ही अपेक्षा समर्थांची आहे, संतांची आहे. एवढंच म्हणतो आणि थांबतो. आता पिलवा. राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्यांचे श्री. येथे जागृत रामदास विलसे, जो याचना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, वेदांत समतीचा काव्य सिंधू भरला. श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महान संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राज प्रसिद्धा. आरती ओवाळीना विमळ ज्ञान बाळगोधा. जय जय दासबोधा. नवविध भक्ती पंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रकट दावी. पद्धती सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथ राज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान
रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मन भावे ओ वाळू परेशा आरती रामदासा वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमा दया सर्वभूती आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओ वाळू परेशा आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपा योगे रामचंद्र निर्मळ आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओ वाळू परेशा आरती रामदासा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवती श्री सीता माता की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सब संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता जय जय रघुवीर समर्थ